नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. हिंदू नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होते. विशेष करून आपल्या महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याचा सणाचा मोठा उत्साह हा पाहायला मिळतो. गुढी म्हणजे विजय पताका. गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे. त्यासह घराबाहेर रांगोळ्या काढणे आणि घर सजवण्याची परंपरा देखील आहे. गुढीपाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक मानला जातो. तर यंदा गुढीपाडवा हा सण 19 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. हा दिवस हा मराठी नववर्षाची सुरुवातही मानला जातो. त्यामुळे गुढीपाडवा हा सण कशा प्रकारे साजरा केला जातो, शुभ मुहूर्त काय आहे, तिथी, महत्त्व आणि कोणत्या शुभ रंगाच्या साड्या ह्या तुम्ही गुढीला नेसवायच्या आहेत, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. ताईंनो आणि दादांनो, गुढीपाडव्याचे महत्त्व हे काय आहे? गुढीपाडव्याचा सण हा अगदी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणानिमित्त पहाटे लवकर उठून स्नान करून मग दारासमोर गुढी उभारतात आणि त्याची पूजा केली जाते. काठीवर तांब्याचा लोटा उलटा आणि त्याखाली लाल, पिवळे, भगवे रेशमी कापड बांधले जाते. फुलांच्या माळा आणि आंब्याच्या पानांनी सजवले जाते. त्यासह साखरेचे तोरण आणि कडुलिंबाचा टाळ बांधला जातो. त्या निमित्ताने घरासमोर फुलांची तोरणे देखील बांधली जातात आणि रांगोळ्या देखील काढल्या जातात. घराबाहेर बांधलेल्या गुढीमुळे जी काही नकारात्मक शक्ती आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, ती नकारात्मक शक्ती ही रोखली जाते. गुढीपाडवा हा सण हा 3.5 मुहूर्तापैकी एक सण असल्यामुळे या दिवशी लोक नवीन घर, गाडी किंवा नव्या कामांची सुरुवात देखील करतात. ठिकठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढल्या जातात. हिंदू धर्मात गुढीपाडव्याला खूप जास्त महत्त्व आहे. याच दिवशी भगवान सूर्यदेवांनी सूर्य सिद्धांताचे ज्ञान प्रकट केले होते. ज्योतिषशास्त्रामध्ये देखील या दिवसाला विशेष स्थान आहे. 3.5 मुहूर्त. गुढीपाडवा, अक्षय तृतीया, विजयादशमी आणि बळीप्रतिपदेचा अर्धा भाग मिळून 3.5 मुहूर्त बनतात. या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य हे वाया जात नाही. कोणतेही शुभ कार्य तुम्ही करा, या दिवशी यशस्वी होते. खरेदीसाठी देखील हा दिवस अगदी शुभ आहे. नवीन वाहन, सोन्याचे दागिने किंवा नवीन घराची खरेदी करण्यासाठी हा दिवस देखील अत्यंत शुभ मानला जातो. गुढीपाडव्याची तिथी आणि तारीख. यंदा चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:55 सुरू होणार असून ती 20 मार्च 2026 पहाटे 4:50 असेल. तर उदय तिथीनुसार 19 मार्च रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाईल. तर गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त काय आहे? ताईंनो, गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त हा 19 मार्च रोजी सकाळी 6:44 पासून ते सकाळी 8:14 आहे. अभिजात मुहूर्त दुपारी 12:04 पासून ते दुपारी 12:53 असेल. लाभ मुहूर्त हा दुपारी 12:46 पासून ते दुपारी 2:17 असेल. अमृत मुहूर्त दुपारी 2:17 पासून ते दुपारी 3:49 असेल. आणि गुढी उतरवण्याचा शुभ मुहूर्त हा 19 मार्च रोजी संध्याकाळी 5:18 पासून ते संध्याकाळी 6:49 असेल. तर ताईंनो, गुढीपाडव्याची तारीख ही 19 मार्च 2026 आहे आणि
प्रतिपदा तिथी ही प्रारंभ होत आहे 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:52 आणि प्रतिपदा तिथी समाप्ती होत आहे 20 मार्च 2026 रोजी पहाटे 4:52. तर या दिवशी सूर्योदयाच्या वेळी प्रतिपदा तिथी असल्यामुळे 19 मार्च रोजीच गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत हे केले जाणार आहे. गुढीपाडवा हा सण कसा साजरा करावा, पूजाविधी कशा कराव्यात, गुढीपाडव्याच्या दिवशी नक्की काय करावे, नैवेद्य काय करावा, तर ताईंनो, गुढीपाडव्याच्या दिवशी पूर्ण घराची स्वच्छता करून दारासमोर सुंदर रांगोळी काढायची आहे. बांबूंच्या काठीत रेशमी वस्त्र, कडुलिंबाची पाने, फुलांचे हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्या उपडा ठेवून गुढी ही उभारायची आहे. तर नैवेद्य काय केला जातो या दिवशी? श्रीखंड, पुरी, तर कोणाकडे पुरणपोळी यासारखे पारंपरिक पदार्थ बनवले जातात. पूजेनंतर कडुनिंबाची पाने, जिरे आणि गूळ यांचा प्रसाद दिला जातो, जो आरोग्यासाठी लाभदायक मानला जातो. तर मित्रमंडळी आणि नातेवाईकांना देखील नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन अगदी आनंदाने हा सण सर्वत्र साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीपाडव्याला गुढी उभारताना काही रंगाची साडी नेसवणे हे अशुभ मानले जाते. या दिवशी सकारात्मकता आणि नवीन सुरुवात ही अपेक्षित असते. त्यामुळे कोणत्या रंगाच्या साड्या गुढीला नेसवाव्यात आणि कोणत्या रंगाच्या साड्या नेसवणं हे तुम्हाला टाळायचं आहे. तर सर्वात प्रथम तर तुम्हाला पांढरी किंवा काळी साडी या 2 रंगाच्या साड्या नेसवणं तुम्हाला टाळायचं आहे. कारण पांढरा रंग हा शांतीचे प्रतीक असला तरी तो शोकप्रसंगी किंवा दुःखाचे प्रतीक म्हणून वापरला जातो. त्यामुळे गुढीसाठी पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही निवडणं टाळायचं आहे. तसेच काळा रंग देखील टाळायचा आहे. कारण काळा रंग हा नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे तो देखील वर्ज्य करावा. त्यानंतर गुढीला साडी नेसवताना मळकट, फिक्कट किंवा मातीचे रंग या रंगाच्या साड्या गुढीला अशा साड्या नेसवू नयेत. गुढीला नेहमी चमकदार रंगाची साडी नेसवायची आहे. फिक्कट, मळकट किंवा मातीचे कलर असणारी साडी अशा साड्या तुम्ही गुढीला नेसवायच्या नाहीत. तुम्ही गुढीला अशा रंगाच्या साड्या नेसवायच्या आहेत जे आनंदाचे आणि उत्साहाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या रंगाच्या साड्या ह्या नेसवायच्या आहेत. गुढीसाठी कधीही वापरलेली किंवा जुनी साडी देखील वापरू नये. गुढीला नेहमी नवीनच साडी नेसवावी. गुढीसाठी लाल, केशरी, भगवा किंवा गुलाबी रंगाची साडी ही तुम्ही निवडू शकता. त्यानंतर हिरव्या रंगाची साडी देखील तुम्ही गुढीला नेसवू शकता. तर ताईंनो आणि दादांनो, व्हिडिओमधील माहिती ही तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक, शेअर करायला देखील विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.